मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये रंगलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे बीड जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय वातावरण तापलंय। मराठवाड्यातल्या मराठा आणि वंजारी आरक्षणाचा वाद आता एकमेकांना सुपारीबाज ठरवण्यापर्यंत गेलाय। राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येची तब्बल 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला। त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत मुंडेंची कथित ऑडिओ क्लिप देखील ऐकवली। जरांगेंच्या या आरोपांना मुंडेंनीही पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं। आपल्या या पृथ्वीवरूनच आपल्याला उठवण्याचा जरांगेंचा डाव आहे असा आरोप मुंडेंनी केला। दोघांनीही एकमेकांना नार्को टेस्टचं आव्हान दिलं। तर जरांगेंनी नेमके काय काय आरोप केलेत आणि त्यांना मुंडेंनी काय उत्तरं दिली आहेत पाहूया। कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय। त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला, आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती। ती बैठक धनंजय मुंडेने सोडली। हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला आधी। मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं। याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे। माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा। माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा। कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू, म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय। तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे। मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या, नार्को टेस्ट करा म्हणून। होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी। उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या एसपी साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार। सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टला। साहेब काय करायचं मग? तुम्ही गडबड करू नका, थांबा, मला माहिती योग्य वेळेला करतो। तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देतो, वेगळ्या पासिंग। चालतं, काय अडचण सांगतो। रविवारी येणार का? रविवारी येतो मग साहेब। नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे। आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल। हो चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या, आहेत का मग? नाही, मी रविवारी, उद्याच रविवारी साहेब, मग येतो मी तुम्हाला बोलतो ना। परवा रविवार, हा परवा सोमवारी येऊ का? चालतंय। पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं। खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या, याच्यासाठी तो विषय चाललेला होता। त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना। ते तयारीचे असते ना, तयारीत करण्याचं। मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा। मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय। सहकार्याला तर बोलतोच, पण त्यांच्या अडचणी सोडवतो। आता त्याच्यात जर मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो, कशासाठी? आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार। कर्मा रिपीट्स, जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा। झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला। हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं दोन, तिथं थांबला। मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो, ते काय सापडा ना तो मला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं। म्हणजे मी गोळ्या ते
तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा. म्हणजे एकूण हे 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही, बीडचे काही, गेवराई तालुक्यातले काही, हे त्यातले तर धरलेत 2. आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच आहे. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात. आणि अशा बाबतीत कट करण्यास म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डरर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत. आपले इतकं कोणी डोकं नसेल लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना. आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं. मी ऐका ना, ते मला एवढं बोलला, मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो. हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो. तुम्हाला कुठंच काय तुम्ही करून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो. मागच्या वेळी म्हणला रविवारी होईल म्हणला पैशाच काम, आता परत शुक्रवारी म्हणला. शुक्रवार पुस्तक 100% होते. आता किती देतो म्हणले मी शुक्रवारी? त्यांना बोललो ना, ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. हा. चल मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही, तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने. कसं बरं मला बाद झाली बाबा, मला तेवढीच बाद झाली, मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हातानेच द्या मला तिथं. ऐका ना, तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. बत्तच करू. ऐका ना, धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते, उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले, बुधवारी देतो म्हणले, आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तर टाळू नका म्हणा. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमाच्या. माननीय मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेच गेली पाहिजे. त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडेही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार पण नाही. आमच्यासारख्याला संपवलं नाही. धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तरं मिळत चालणार. तो म्हणणं आहे ना, हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना, शिड्यार काढा शिड्यार. कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत. हे कुठं भेटले, त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते, त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची. परळीत आहेत का, मुंबईत आहेत का, झालटा फाट्याला आहेत का, कुठं कुठं भेटलेत, काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी